नमस्कार, मी प्रेम मुंडाफळे. आपण बघत आहे जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज जगूया एक नजर. सर, सध्या रुपालीताई चाकणकरांचा वाद खूप गाजत आहे महाराष्ट्रामध्ये. काय सांगतील? नाही, रुपाली चाकणकर बोलत नाही, पण ज्या माणसानं फसवलं, महाराष्ट्र इतकं सुसंस्कृत असं राज्य आहे आणि इतक्या उच्च दर्जाचे लोक, शिकले सवरलेले सर्व ज्ञानी, या लोकांना एवढ्या मोठ्या मत फसवलं, हे एक फार मोठी चिंतेची बाब आहे. समाजामध्ये ही जी कीड लागलेली आहे, ही कीड खतम झाली पाहिजे. पण मला याची ज्या शंका अशी वाटते की मागे कर्नाटकामध्ये असं शेकडो, म्हणजे राजकारणातला मोठा माणूस होता, त्याने लोकांना फसवलं, शेवटी त्याचं काय झालं पताच लागला नाही. तर असं होऊ नये आणि या खराताच्या विरुद्ध कायद्यामध्ये जेवढ्या काही प्रोव्हिजन आहे, मॅक्झिमम प्रोव्हिजन जे आहे ते वापरून एका वेळेच्या आतमध्ये याच्यावर सजा झाली पाहिजे. एक अशा प्रकारच्या लोकांना अशा प्रकारे धंदे करणाऱ्याला एक प्रकारचा शॉक लागला पाहिजे किंवा अशा करण्यापासून प्रवृत्त झाले पाहिजेत. अशा प्रकारची त्यांना कारवाई शासनाने केली पाहिजे. पण शासन याच्यावर दुर्लक्ष करेल तर मग हे महाराष्ट्र हे ऍडव्हान्स राज्य आहे, सुसंस्कृत राज्य आहे, हे म्हणायला आपलं तोंड राहणार नाही. त्यांचा प्रदेशाध्यक्षाचा पण राजीनामा काही जण विरोधात सध्या मागून राहिलेला आहे. याबद्दल काय? आता तो काय त्या पक्षाचा विषय आहे, ते आपण काय सांगणार. ते झालं ते एक वाईटच कृत्य झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं कृत्य ज्या माणसाने केलं त्याचे संबंध ठेवले काही लोकांनी. आता ते ज्ञानी होते अज्ञानी होते माहित नाही, पण तो त्या पक्षाचा विषय आहे, तो त्यांनी केला पाहिजे. गुढीपाडवा आहे, काय संदेश द्याल जनतेला? गुढीपाडवा तर नवीन वर्ष आहे आपल्या काय म्हणतात आपल्या देशामध्ये, हिंदू म्हणा किंवा आपण नवीन वर्ष मानतो यार, न्यू इयर. हे नवीन वर्षाचं सुख समाधानाचं सर्वांसाठी, गरीबातल्या गरीब माणूस, असंघटितला माणूस, त्यांना अतिशय चांगलं जावं अशाच प्रकारची मी इच्छा व्यक्त करेन. सध्या युद्ध सदृश्य युद्धजन्य परिस्थिती देशात निर्माण झालेली आहे आणि महागाई ही शिगेला पोहोचलेली आहे. काय सांगाल? मूळ म्हणजे हे युद्ध जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत साऱ्या देशाला याचा प्रॉब्लेम होणार, त्याच्यामध्ये आपला देश सुद्धा आहे. तर यामध्ये आता खरं म्हणजे अशा प्रकारचा पंतप्रधान म्हणा पुढे ह्याच्यात जे त्यांनी हे युद्ध कसं संपेल याचा पहिले प्रयत्न केले पाहिजे. आणि येणाऱ्या संकटाला आपल्याला, आता ज्यांनी आपल्याला मदत केली, त्या इराणनं आपल्याला मदत केली, त्याला सुद्धा आपण त्याच्यावर संकटासाठी आपण काहीच बोलत नाही. हे एक दुर्दैव आहे. म्हणून आपली फॉरेन पॉलिसी जी आहे ती फॉरेन पॉलिसी बदलली पाहिजे. आणि जे लोक आपल्याला मदत करतात, आपल्या सोबत राहतात, तर त्याच्यासोबत जरा, आता तो एवढा मोठा माणूस मारला गेला इराणचा, त्याचा धर्मगुरू म्हणा प्रमुखच होता, तर आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी एक शब्द नाही काढला, तर हे चुकीचं आहे ना, माणुसकीच्या विरुद्ध आहे. तरी परंतु हे जे संकट येणार आहे त्या संकटाला सामना देण्याकरता भारताला भरपूर साधन समृद्ध अशा प्रकारचा देश आहे. लोकांना, त्यातल्या त्यात कॉमन माणसाला, गरीब माणसाला त्रास झाला नाही पाहिजे याची त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं.